हे पहा, हे लिक्विड आणलेलं आहे. ह्याने आपण आता वॉशिंग मशीनचं टब क्लीन करून घेणार आहोत. बरेच दिवस झाले, दिवस कशाला बरेच महिने झाले, जवळपास 2-2.5 महिने झाले मी वॉशिंग मशीनचं टब क्लीन केलेलं नाहीये. तर आता आपण टब क्लीन करूया. ही LG ची वॉशिंग मशीन आहे 8 किलोची आणि मी सकाळीच मशीन लावलेली. लिक्विड ह्यातून टाकलं होतं, ही पावडर ह्यातली ह्याच्यात काही टाकली आणि इथे काही टाकली. मैत्री तुझी आणि माझी भेटायला कारण लागत नाही, भेटले नाही म्हणून अंतर वाढत नाही. सुख दुःख वाटून घ्यायला सांगावं लागत नाही, कारण मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थच उरत नाही. अशीच ही माझी जवळची मैत्रीण आहे, कारण ती माझं बरंच काम हलकं करून घेते आणि माझं दुःख वाटून घेते. कारण मला हाताचा त्रास खूप होतो आणि वॉशिंग मशीन घेतल्याच्या नंतर ते त्रास माझा नाहीतर जमा झाला. कारण ही इतकी छान आहे की न बोलता सर्व काही माझं दुःख समजून घेते आणि माझं काम करून देते. तुमच्या जवळ आहे का अशी हक्काची जवळची मैत्रीण? असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर सर्वात प्रथम मी इथे प्लग काढून घेतला आहे आणि नंतर हा जो ट्रे आहे तो आहे डिटर्जंट आणि लिक्विडचा ट्रे. तो काढून स्वच्छ करून मी तो पुसून घेतला आणि नंतर ते लावून घेतलं. आता बारी येते ड्रमची. हा ड्रम क्लीन करणं खूप महत्वाचं आहे. हे जे रबरासारखं आहे गोल, तिथे सगळी घाण जमा झालेली असते. पहा किती घाण झालेलं आहे ते, कारण बरेच दिवस झाले टब क्लीन केलेलं नाही आणि सध्या पाणी क्षारक असल्यामुळे तर जास्तच मशीन खराब होत आहे. ते करणं खूप महत्वाचं आहे, कारण हे जर एकदा खराब झालं तर ते त्याला खर्च खूप जास्त येतं. त्यामुळे ह्याची काळजी घेणं खूप महत्वाचं. इथे आपण व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचं पाणी सुद्धा वापरू शकतो किंवा कोलिन वगैरे सुद्धा हे क्लीन करण्यासाठी वापरू शकतो. तर हे पहिले पूर्ण ड्रम मी क्लीन करून घेतलं. नंतर मशीनच्या उजव्या हाताला खालच्या साईडला एक छोटासा दरवाजा असतो, ते क्लीन करून घ्यायचं. छोटस एक मध्ये काळं हे रबर राहतं, ते गोल फिरून काढून घ्यायचं. मी इथे एक ताट घ्यायला पाहिजे होतं, ते माझ्या लक्षात राहिलं नाही. ते आणि एक पाईप सुद्धा राहतं. इथे जे खिशातले वस्तू असतात, पिना म्हणा, काही म्हणा, किंवा शर्टचे तुटलेले बटन म्हणा, ते तिथे जमा होतं आणि ते आपल्याला सारखं काढून पाहून काढून घ्यावं लागतं. नंतर ते स्वच्छ करून घेऊन परत आतून सुद्धा सगळं क्लीन करून घ्यायचं. कितीही आपण स्वच्छता केली तरी इथे सगळी घाण येऊन जमा होते आणि आपल्याला ते महिन्यातून एकदा करावंच लागतं. हा जो पाईप आहे त्यातलं सुद्धा पाणी काढून घ्यायचं. थोडस निघतं पण तेही घाण पाणी काढून घ्यायचं आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी जशा होत्या तशाच लावून टाकायच्या, नाहीतर मग वॉटर लिकेज होत असतं आणि परत आपला मनस्ताप वाढतो. इथे बऱ्याच गोष्टी निघालेल्या, कारण घरात लहान मुले असल्यामुळे खिशात वगैरे काही ना काही राहतात आणि ते मग किती आपण चेक करून मशीन मध्ये कपडे टाकले तरी ते आपल्या नजर चुकीने ते जातात आणि ते शेवटी इथे जमा होतं. मग सगळं पाणी वगैरे स्वच्छ पुसून घेतलं आजूबाजूचं जे पडलं होतं ते, कारण पहिलेच माझा पाय सटकला होता आणि मी पडता राहिले. आज खूप त्रास झाला असता, मला खूप मोठा त्रास झाला असता, पण मी थोडक्यात वाचले. मग बाजूची स्वच्छता केली आणि मग वेळ आली आता मशीनच्या कपड्यांची. मशीनचे कपडे साईडला करून घेतले आणि पाठीमागची स्वच्छता करून घेतली. ही पाठीमागे जी घाण दिसत आहे ती खूप घाण होती, पूर्ण जागाच ती खराब झालेली होती. आमच्या अगोदर जे राहत होते त्यांनी काहीही क्लिनिंग केली नव्हती. कित्येकही वर्षानुवर्ष ती खराब झालेली असेल फरशी.
मला जेवढं होतं तेवढं मी मागच्या वेळेस ऍसिड टाकून स्वच्छ करून घेतलं होतं. पण आज दोन्ही मुलं घरी असल्यामुळे मी ऍसिडचा काही वापर केला नाही, कारण जो ऍसिड आणलेला आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आणि मुलांना त्याचा त्रास झाला असता. म्हणून मी फक्त सध्या पुसून घेतलं आणि पाठीमागची घाण तेवढी काढून घेतली. पाठीमागून पण एक पाईप राहतं ते सुद्धा क्लीन करून घ्यायचं असतं, पण तो मी काही केला नाही, कारण ते मला व्यवस्थित लावता आला नसता आणि हे घरात नसल्यामुळे मग मी ती रिस्क घेतली नाही. नंतर मशीन आजूबाजूने स्वच्छ पुसून घेतली, ओल्या कपड्याने आणि सुक्या कपड्याने, कारण आपण सारखी सारखी मशीन सगळीकडून पुसून घेत नसतो. आणि हे सरकवत असताना माझा पाय सटकला. नंतर मग व्यवस्थित कव्हर टाकून घेतलं आणि सगळीकडून व्यवस्थित करून घेतलं. गोष्ट अशी आहे की पाईप आणि वायर असल्यामुळे ते कव्हर काय व्यवस्थित बसत नव्हतं माझ्या मनासारखं. कसं तरी ऍडजस्ट करून घेतलं. आणि इथे यशची पहा कशी लुडबुड चालू आहे, ते हे कर ते कर, मम्मा हे करू, मैया ते करू, हे असं त्याचं सारखं सुरू राहतं मध्ये मध्ये करणं. सगळं स्वच्छ करून घेतलं आणि ती माझ्या मनासारखी काही बसली नव्हती मशीन. मग सरकून करून बसवली. नंतर ही जी बरणी आहे डब्बा, त्याच्यामध्ये मी जे साहित्य लागतं ते साबण वगैरे, सर्फ वगैरे ठेवलेलं आहे. आणि दरवेळेस कसं मी एरियलचं आणत असते लिक्विड, पण ह्या वेळेस नजर चुकीने रिनचं आलं आणि तेही टॉप लोडच्या मशीनचं आलेलं. पण गोष्ट की अशी की चला ऑलमोस्ट इथे सर्व आवरलेलं आहे. आता कडक कडक अद्रकवाला चाय बनवूया. इथे मी हे साय काढलेली आहे आणि दूध पण भरपूर होतं. आज विचार आहे खीरपुरी बनवण्याची. मी घरच्या घरी तूप बनवत असते. तुपाची जर पद्धत तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी कशा पद्धतीने तूप बनवत आहे. तोपर्यंत बाय.